नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. भंडाऱ्यात भर दिवसा 9वीच्या विद्यार्थ्याची हत्या. पतंग उडवण्याच्या क्षुल्लक वादातून 15 वर्षीय मित्राने संपवले. शाळा सुटल्यानंतर पतंग उडवण्याच्या क्षुल्लक वादातून अवघ्या 15 वर्षीय शाळकरी मुलाची धारदार लोखंडी हत्याराने वार करून निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दिनांक 18 रोजी सायंकाळी भंडारा शहरातील मेंढा भागात घडली. पोलीस ठाण्यापासून अवघ्या 400 मीटर अंतरावर भरदिवसा घडलेल्या या थरारामुळे संपूर्ण शहर हादरलं असून अल्पवयीन आरोपीने थेट पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. हंस गजानन एरकडे वय 15 असं मृत मुलाचे नाव आहे. संशयित आरोपी ही 15 वर्षाचा असून तो मेंढा भागातीलच रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार हंस एरकडे हा शहरातील भागीरथा भास्कर शाळेत इयत्ता 9वीत शिकत होता. शाळा सुटल्यानंतर तो दप्तर घेऊन मेंढा भागात आला आणि पतंग उडवू लागला. तिथे त्याचा संशयित आरोपी सोबत वाद झाला. त्यानंतर हंस काही मित्रांसह पुन्हा तिथे आला आणि त्याने लोखंडी हत्याराने आरोपीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयित आरोपीने हे हत्यार हिसकावून घेत उलट हंसच्या छातीवर वार केले. यात गंभीर दुखापत आणि अति रक्तस्राव झाल्याने हंसचा जागीच मृत्यू झाला. त्याची शाळेची बॅग आणि पतंग घटनास्थळीच पडलेली होती. हत्येनंतर आरोपींनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेची माहिती मिळताच मृताच्या कुटुंबियांनी व नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली आणि संशयित आरोपीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. पोलिसांनी संतप्त नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र नातेवाईक आक्रमक भूमिकेत असल्याने ठाण्याच्या आवारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भंडारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 8 दिवसात 3 गंभीर गुन्हे घडल्याने खळबळ उडाली आहे. 6 ऑगस्ट रोजी मेंढाजवळील आंबेडकर वॉर्डात एका 3 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता.